पिंपरी चिंचवड नगर निगम वाकड़ में दत्त मंदिर रोड के चौड़ीकरण के लिए सड़क में बाधा बन रहे निर्माण के खिलाफ बड़े पैमाने पर कार्यवाही कर रहा है। हालांकि पिंपरी चिंचवड नगर निगम की कार्यवाही को लेकर स्थानीय नागरिकों ने काफी गुस्सा और विरोध जताया है। इन नागरिकों का आरोप है कि नगर पालिका हमें बिना पर्याप्त पूर्व सूचना दिए और हमारे निर्माण कार्यों का उचित मुआवजा दिए बिना हमारे घरों और दुकानों पर बुलडोजर चला रही है। स्थानीय नागरिकों की मांग है कि पहले हमें उचित मुआवजा दें, फिर हमारे निर्माण पर बुलडोजर चलाएं। माझं नाव स्वप्नील बनसोड आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे शेखर सिंग, तर ते एक शासकीय अधिकाऱ्यासारखं वागत नाहीयेत, ते एका राजकीय दबंग नेत्यासारखं वागतात। ते ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी एक पोकलँड 2 जीसीपी जसं काय एखाद्या पिक्चरला फिल्मला लाजवेल अशा पद्धतीने त्यांची एंट्री होती। या ठिकाणी ज्या नोटिसा दिल्या त्या नोटिसा खूप आधी दिलेल्या नोटिसा आहेत। अचानकपणे आले आणि इथे सरसकट कारवाई केली। इथे जरी टोले जंगल इमारती वाकडमध्ये दिसत असतील तर इथे गोरगरीब जुने लोक राहणारे आहेत। या ठिकाणी बिल्डर लोकांनी मार्जिन सोडून त्यांचे कन्स्ट्रक्शन उभे केले, पण जे जुने लोक आहेत ते आजही त्याच 2-3 फळ्यांमध्ये राहत आहेत। त्यांच्या रोडला जरी घरं असली तरी ती पण सामान्य आणि कष्ट करून जगणारे लोक आहेत। त्याचा कसलाही विचार न करता आयुक्तांनी सरसकट कारवाई केली। या कारवाईची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती। ज्या आयुक्त आल्यानंतर लोकांनी ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की खूप आधीपासून आम्ही नोटिसा करतोय। लक्षात घ्या, हे समाजाचे पालन करतेत, शासकीय अधिकारी समाजाचे पालन करते। स्थानिक लोकांना त्यांनी विश्वासात घेणं गरजेचं होतं की आम्ही तुमच्या घरावरती 15 दिवसानंतर आम्ही तुमच्यावरती कारवाई करणार आहोत। तुमची जी काही घरामधले काही आयुष्याची जमापुंजी आहे, जे काही तुम्ही संसार उभा केलाय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही शिफ्ट व्हा, आम्ही कारवाई करत आहोत। विकासाला इथं कुणाचाही विरोध नाही, आमची हीच मागणी आहे। आता इथं जी मार्किंग केलेली आहे तर ती मार्किंग कुणाला न सांगता इतकं कन्फ्युजन आहे की पहिली जी मार्किंग केली होती ती मार्किंग आता शिफ्ट केलेली आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे अनागोंदी कारभार चाललेला आहे। दुसरी गोष्ट, इथे जो पाडलाय शासकीय त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक लोकांच्या ज्यांचे घर पाडलेत त्या घरावरती जो काही खर्च झालाय हा पाडण्यामध्ये तो बोजा चढवला जाईल। तर ही अजिबात माणुसकीला धरून गोष्ट नाहीये असं मला वाटतं। आमची एवढीच मागणी आहे की इथं महानगरपालिकेकडून सांगण्यात येतं की टीडीआर देतो, पण त्याच्या जमिनीच राहिलेल्या नाहीये। ज्यांच्याकडे महाग जमीनच राहिलं नाही, ज्यांच्याकडे महाग जमीन राहिल्या तर टीडीआर तिथे लोड करू शकतात, पण आम्ही लोड करू शकत नाही कारण आमच्याकडे जमीनच राहिलेलं नाहीये। दुसरी गोष्ट, याच्या बदल्यामध्ये आम्हाला कुठेतरी स्थलांतरित करावं महानगरपालिकेने, त्यांनी कुठेतरी जमीन द्यावं आणि याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी यावी की कशा प्रकारे आम्हाला मोबदला मिळणार आहे हे करून यांनी कारवाई करावी। त्या कारवाईला आमचा विरोध नसणार आहे, आमचा नेहमी सपोर्ट असणार। नमस्कार, माझं नाव शिवानी गराडे आहे, मी वाकडची राहती आहे। आमचं इथे घर आहे, तिथं फक्त 150 फुटीच नाही का रोड होणार होतं सांगितलं होतं, पण आज सकाळी येऊन मार्किंग करून, विशेष म्हणजे आधी पण मार्किंग झालेलं होतं पण तेवढं काही पाडलेलं नाही, पण आता त्याच्यापेक्षा जास्त पाडण्यात आलेलं आहे आणि आम्हाला म्हणजे नाही का येऊन डायरेक्टली सांगितलं की तुम्ही पाडून घ्या वगैरे, आणि त्यानंतर चुकीचंच झालेलं आहे। नोटीस पण नाही आली, काही नाही, डायरेक्टली येऊन बुलडोजर थेट चालवलाय त्यांनी आणि असं कर। आणि आमच्याकडे दुसरा सोर्सेस सुद्धा नाहीये राहण्यासाठी, विशेष म्हणजे बाकीच्या सगळ्यांकडे बँक बॅलन्स घर वगैरे सगळं आहे, पण आमच्याकडे आहे का नाही। आज आमचं कुटुंब सगळं रोडावर आलेलं आहे, पोरांना घेऊन कुठं जायचं, अचानक येऊन तुम्ही तोडाफोड सगळी चालू केलेली आहे, काय करायला हवं आता आम्ही? प्लीज आम्हाला याच्यावरती नाही हवा नाही का। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड।